महाराष्ट्रातलं चाफळ हे जे स्थान आहे हे समर्थ रामदास स्वामींच्या आयुष्यामधलं किंवा जीवनामधलं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। असं म्हणायला हरकत नाही की त्यांची ही तपोभूमी आहे। त्यांनी अनेक वर्ष इथे ह्या परिसरामध्ये वास्तव्य केलं होतं आणि त्यांनी इथे उपासना बरीच केलेली आहे आणि बलोपासनेचा प्रचार करण्यासाठी त्यांनी इथल्या राम मंदिराची आणि मारुतींची स्थापना केलेली होती। त्यातला आपण खडीचा मारुती बघितला। चाफळमध्ये खाली गावात जाऊन आपण राम मंदिर आणि तिथले दोन मारुती आहेत। एक दास मारुती आहे जो राम मंदिराच्या बरोबर समोर आहे, हात जोडून उभा असणारा मारुती, तोही आपल्याला खाली जाऊन बघायचा आहे। आणि राम मंदिराच्या मागच्या बाजूला वीर मारुती किंवा प्रताप मारुती आहे। हे दोन्ही मारुतींचं दर्शन सुद्धा आपण खाली जाऊन घेणार आहोत। पण तिथे भाविकांची खूप गर्दी असेल, त्यामुळे ह्या भागाची माहिती या खडीच्या मारुतीच्या मंदिराला फारसे भाविक येत नसल्याचं मी आधीच तुम्हाला सांगितलं आहे। इथे कोणीही दुसरे लोक नाही आहेत, शांतता आहे, म्हणून मी इथेच तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितली। आता आपण मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन मागच्या बाजूनी थोडंसं निरीक्षण करूया आणि मग निघूयात।